कैलाशीचा मी त्याग केला. वाग गौरी गंगे, यावेळी तुम्हाला विवस्त्र केलात, माझा अपमान केला. पण नाही, हा शंभू महादेव कैलाशी केव्हा येणार नाही, तुमचं तोंडही पाहणार नाही. पण मी तर आलो आहे हे कुणालाही माहिती नाही. मग असंच करावं, या बद्रिके आश्रमी होय राम नामात मग्न राहावं, हेच खरं, इथंच बसावं. ऐसे निशिदिनी नाम घेता प्रेम सोयेसी येईल गाता. निशिदिनी पावे राम नाम, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजनाला प्रारंभ केला पाहिजे. होय होय. पण तुम्ही कोणाचं नाव घेऊ नका, कळलं ना? ठीक आहे. देवेंद्र, काय कुठे काय करतोय? या या, तुमचं आसन ग्रहण करा. अरे नाव घेऊ नकोस. या क्षणी होऊ दे, भजनाला प्रारंभ करूया. होऊ दे. भजनाला प्रारंभ करूया. होऊ दे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. हर 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 कैलास राणाम शिवचंद्र कैलास राणाम शिवचंद्र फणींद्र माता फणींद्र माता मुकुटी जळाळी तारण्य सिंधू तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. हर 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 हरि भजनी
देवा केलीस तुझी कृपा लाविले तू आपुल्या नादा देवा केलीस तुझी कृपा लाविले आपुल्या नादा लाविले आपुल्या नादा सुंदर, अति सुंदर. काय काय तुमचं वाद्य. हो हो वा सुंदर. हो तिकडे काय हे? यांना काही लास काही सई. पण त्याही पेक्षा सुंदर. काय ते अति सुंदर. पण मला एक सांगा, कोण आपण इथं का, इथं कशासाठी? चला चालते व्हा इथून. आम्हा म्हणतोय आम्ही म्हणजे कुणी दुसरे तिसरे कुणी नसून आम्ही एक भजन मंडळ आहे. काय? होय होय. गणेश प्रसादिक भजन मंडळ.
गणेश प्रासादिक भजन मंडळ होय. आणि या भजनाने आम्ही लोकांची सेवा करतो. तशी मोठा सेवा करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहे. हा साऱ्यांच्या मनाचं समाधान तुम्ही करतात हो, हो, हो. म्हणून तुम्ही इथं आलात. हो, हो. भजनाचं नाव गणेश प्रासादिक भजन मंडळ. तुमचं नाव माझं नाव जगन्नाथ. हा जगन्नाथ. तुझं नाऱ्या टाळकुट्या. नाऱ्या टाळकुट्या. तुझं रे सुरेश मृदुंगमणी. सुरेश मुधुंगमणी. आणि तुमचं माझं नाव विश्वनाथ. विश्वनाथ. जगन्नाथ. नाऱ्या टाळकुट्या. विश्वनाथ. आणि काय म्हणालास? सुरेश मृदुंगमणी. आणि तुमचं दुरून विचाराव. तुमचं नाव काय? वा सुंदर. माझं नाव दुर्गा. दुर्गा. आणि तुझं ग? माझं की ना शांता. दुर्गा शांता. चला तुम्ही आता हे घेऊन चला. आणि दुर्गा आणि शांता हिला ठेवा इथं. होय. काय म्हणतात? वेळ लागले की काय? विश्वनाथ हे काय म्हणतायत ते बघा. हो, आमच्या भजन मंडळामध्ये या या तर दोन प्रमुख व्यक्ती आहेत. मुख्य आहेत. साथीदार आहेत, मुख्य गायक आहेत. मला ऐकायचं आहे त्यांचं गायन. होय त्यांचं गायन मला ऐकायचं आहे. अहो, हा तुम्ही इथं थांबा. तुम्ही त्यांना गायन करून दाखवा. आम्ही येतो. नको. तुम्ही इथं राहा. यांना जाऊ दे. हो यांना जाऊ दे. तुम्ही इथं राहा. तुमचं नाव आवडलं. तुमचं गायन आवडलं. मला ते एकदा ऐकायचंय. हा इच्छा आज पूर्ण करा. त्यांची इच्छा आहे हो. की जेणेकरून आम्ही या दोन्ही स्त्रियांनी इथं थांबावं. मग पण हीच वेळ आहे. हा म्हणूनच हा देवा तुम्ही त्यांच्याकडून वचन घ्या. असं कोणतं? आम्ही ज्याप्रमाणे सांगू हा त्याप्रमाणे ते वागत असतील ना हा तर निश्चितच आम्ही इथपर्यंत थांबू. मग चिंता नसावी. चालेल. मी त्याप्रमाणे वचन घेतो. पहा, यावेळी तुमच्या म्हणण्यानुसार ह्या दोघींना आम्ही इथं ठेवू. पण होय, मग चला आता. पण आमची एक ओढ आहे. तुमची ओढ आहे हो 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 हो. आणि ते मी पूर्ण केली पाहिजे. हो. काय ओढ आहे? सांगा विश्वनाथ यांना अट सांगा. सांगतो. त्या ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. चिंता नसावी. आम्हाला असं वचन द्या. वचन हवंय वचन. वचन विरांची हो, हो. मग देईन. मी तुम्हाला वचन देईन. हा. ज्याप्रमाणे शांता आणि दुर्गा सांगतील हा, हा. त्याप्रमाणे वागण्यासाठी मी सिद्ध होईल. काही हरकत नाही. वचन तुम्हाला हवंय? हा. घ्या वचन. जागरे घ्या वचन. जागरे. झालं, चला. ठीक आहे. वचन मिळालं. चला. वचन तर मिळालंय. मग अहो हा तुम्ही मार्गात थांबा. यांची इच्छा परिपूर्ण करून आम्ही आमच्या भजन मंडळात पुन्हा येऊ. चला. चला चला. चला. आपण मार्गस्थ होऊया. हो तुम्ही कुठं चाललात? शांता दुर्गा काय हवंय तुम्हाला? तुम्हाला देण्यासाठी आता मी सिद्ध होणार आहे. अगं इकडे या. हो काय तुमची असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी सिद्ध होईल. खरं सांगता? आता वचन दिलंय तुमच्यासाठी. हो तुमच्यासाठी असेल ती इच्छा मी पूर्ण करेन. आमच्यासाठी जर असेल ती इच्छा जर परिपूर्ण होत असेल ना तर एक गोष्ट वस्त्र परिधान करावी लागते. काय बरोबर. वस्त्र परिधान नाही. हा शपमादेव केव्हाही वस्त्र परिधान करणार नाही. काय म्हणावं तरी. अहो आम्ही दोन्ही स्त्रिया आहोत. बरोबर. स्त्रियांना लज्जेचं कंपाऊंड असतं आणि म्हणूनच सांगते हात जोडते तुमच्या समोर.
आपण वस्त्र परिधान कर. आणि याच्यानंतर तर आम्ही दोघे तुमच्या समवेत राहणार. मग विश्व आम्हाला काय म्हणेल? तुम्ही माझ्या समेत राहणार. हा. याच्यासाठी मी वस्त्र परिधान, मी वचन दिलंय. ज्याप्रमाणे विश्वासाने. आपली इच्छा परिपूर्ण व्हायला पाहिजे ना, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे, होय ना? तुम्ही सांगेन त्याप्रमाणे वस्त्र चालेल. परिधान केले पाहिजे. वस्त्र करणार. परिधान करणार. मग हेच हवं होतं. आनंद किती जाहला आता चला. आज हा, आनंद किती जाहला आज हा, आनंद किती जाहला. अरे, कसं कळेना सांगू कुणाला, कसं कळेना, कसं कळेना, कसं कळेना सांगू कुणाला. किती जाहला आज हा, आनंद किती जाहला आज हा, आनंद किती जाहला. भाग्याची आज आमने उधळून आले, भाग्याची आज माझे, भाग्याची आज माझे, भाग्याची आज माझे उधळून आले. स्वप्न मनीचे साकार झाले, स्वप्न मनीचे, स्वप्न मनीचे, स्वप्न मनीचे साकार झाले. या स्वप्नाच्या आठवणींना, ए, तुझे या स्वप्नाच्या, या स्वप्नाच्या, या स्वप्नाच्या आठवणींना विसर कशी मी या क्षणाला, विसर कशी मी, विसर कशी मी, विसर कशी मी या क्षणाला. आनंद किती जाहला आज हा, आनंद किती जाहला आज हा, आनंद किती जाहला. भाग्याची आज आमने उधळून आले, भाग्यही आज आमने, भाग्यही आज आमने, भाग्यही आज आमने उधळून आले. स्वप्न मनीचे सागर झाले, स्वप्न मनीचे, स्वप्न मनीचे, स्वप्न मनीचे सागर झाले. या स्वप्नाच्या आठवणी, झालं. या स्वप्नाच्या, या स्वप्नाच्या, या स्वप्नाच्या आठवणींना विसर कशी मी या क्षणाला, विसर कशी मी, विसर कशी मी, विसर कशी मी या क्षणाला. आनंद किती जाहला आज हा, आनंद किती जाहला आज हा, आनंद किती जाहला. भाग्याची येईना सांगू कुणाला, हा हा सांभाळून. कसं कळेना, कसं कळेना, कसं कळेना सांगू कुणाला. आनंद किती जाहला आज हा, आनंद किती जाहला आज हा, आनंद किती जाहला. भाग्याची आज आमने उधळून आले, वस्त्र परिधान केले. अगं आता या भाग्यही आज माझे, भाग्यही आज माझे, भाग्यही आज माझे उधळून आले. स्वप्न मनीचे साकार झाले, सुंदर, वा 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 वा. स्वप्न मनीचे, स्वप्न मनीचे, स्वप्न मनीचे साकार झाले. या स्वप्नाच्या आठवणींना, आवाज जरा ओळखीचा येऊ लागला. या स्वप्नाच्या, या स्वप्नाच्या, या स्वप्नाच्या आठवणींना विसर कशी मी या क्षणाला, विसर कशी मी, विसर कशी मी, विसर कशी मी या क्षणाला. आनंद किती
किती जाहला आज हा आनंद किती जाहला आज हा आनंद किती जाहला वागा की जय! स्वामी शांत व्हा. स्वामी चुकले येण्याची हिंमत आहे तुमची कशी झाली? स्वामी थांबा. का गंगेला माझा अपमान केला? विजयाला माझा थांबा म्हणतो. शांत व्हा. शांत कसा हो? ज्या गंगेला आणि विजयाला माझा अपमान केला, दाई दिशा मी फिरलो. आज ही माझ्यावर वेळ आली, ती या स्त्रियामुळे वेळ आली. मी बोललेले शब्द यांचं तोंड पाहणार नाही, यांची गरज मला नाही. थांबा महादेव. आपण ज्यावेळी प्रतिज्ञा केली आमचं मुखकमल आपण पाहणार नाहीये खरे, पण ध्यानी मनी चिंतनी शयनी भोजनी मनोमनी आम्ही भक्ती केली, ते भोलेनाथ आपलीच केली. ती तुम्ही माझी केला, पण देवा पण या नवऱ्याची किंमत तुम्हाला कळली नाही. अगं गंगे गिरिजे मी हरलो ग असं 3 वेळा म्हणता क्षणी तुम्ही खदा हसू लागलात. मला चिरविण्यासाठी सिद्ध झालात. या विश्वाच्या शंभो महादेवाचा अपमान पण देवा कसा सहन करू मी? ऐका देवा, आज अपमान झाला. अपमानाच्या रागाने आपण क्रोधमयी झालात. भक्ती करण्यासाठी ज्यावेळी आम्ही निरंजन वनामध्ये गेलो ना, त्याच वेळी काय घडलं माहिती आहे का? अहो दानवकुलाचा जन्म झाला. आज तो दानव आमच्या पल्लवाला हात घालण्यासाठी तयार झाला. एका दानवानं विश्वाच्या मातेच्या पल्लवाला हात. होय आणि महादेव हा प्रसंग साऱ्या त्रय देवतावर उडवले. एवढंच नव्हे, विश्वावर संकट आलेलं आहे. विश्वावर संकट, साऱ्या देवता सैरावैरा पाहत आहे. ज्या दानवे शरण विश्वावर संकट आणलं, ते देवता हा दाई दिशा फिरता येते. त्या दानवामुळं विश्वाची विश्वराटी बंद झाली. नव्हे तर विश्वाच्या मातेची ओळख ज्या दानवाला पटली नाही, त्या दानवाला जगण्याचा अधिकार नाही. मग त्या दानवाचा शेवट करण्यासाठी साक्षात शंभोमादेव स्वतः निघाला. थांबा महादेव. म्हणतोय यावेळी आपण विश्वावर आलेलं संकट दूर करण्यासाठी लगबगीनं निघालात. पण पहा, तो विरूपाक्ष म्हणजे एवढी सामान्य नव्हे. म्हणजे हा विरूपाक्ष आहे, तो वरदी आहे. विरूपाक्ष वर्दी? होय. कुणाचा वर्दी? पहा, या विरंचितांचा वरदी आहे तो. विरंची तुमचा वर्दी? होय. मग असं काय वरदान दिलात त्याला तुम्ही? जेव्हा नर आणि नारी एकत्र येऊन जे रूप बनेल, त्या रूपापासून त्याला मृत्यू. अन्य कुठच्याही या विश्वातल्या कुठच्याही वस्तूपासून किंवा कुठच्याही प्राण्यापासून त्याला मृत्यू नाही. जेव्हा नर आणि नारी, एक रूप अर्ध नारी आणि अर्धी पुरुष, स्त्री आणि पुरुष यांचं रूप एकत्र तयार होईल. नर नारी एक रूप होईल त्यावेळी त्याला मरण. होय. पण असं काही आता होणार नाही आणि तो काही मरणार नाही. देवा याच्यावरही उपाय आहे. उपाय आहे? आणि होय. देवा तो आहे. आणि तो कोणता असेल? म्हणजे असं केलं पाहिजे. असं केलं होय, पाहिजे. देवा. असं केल्यानं होय. त्याचा शेवट होईल. हो. मग गिरिजे, हा स्वामी, तुझी गरज मला आहे. विश्वावर आलं संकट दूर करण्यासाठी आणि त्या विरूपाक्षाच्या शेवटासाठी मी ज्याप्रमाणे सांगेन त्याप्रमाणे तुला ऐकावं लागेल. चला देव हो, त्या विरूपाक्षाला युद्धात गुंतून ठेवा. होय, होय. ते रूप घेण्यासाठी यावेळी हा शंभू महादेव आणि गिरिजा आम्ही तू आपदा हरणार, तू दुःख यावेळी होई कृपावंत जरा युद्धात ठेवायचं. याला युद्धात गुंतवून याला ठेव. युद्धात या विरुद्ध अरे अजून तू आहे. हा. तुम्ही जिथं जिथं जा तिथं तिथं मी आहे आणि मी गेल्याशिवाय तुम्हाला
जाता येणार नाही. हे विरूपाक्ष तुझी मरण घटिका आता जवळ आली आहे. अरे कोणाची मरण घटिका जवळ आली आहे हेच पाहतोय. ए तुला घालवणार आहे आणि नंतर आम्ही पण जाणार आहोत. तेव्हा जायची पाळी तुझी. वारे म्हाताऱ्या, ए चोरा, याला माझ्या स्वाधीन करायचं. गुरुदेव हा. तुमचा आशीर्वाद द्या. विरूपाक्ष. याचा शेवट करी. याद राहा काय आशीर्वाद गाडी या आहे? देवेंद्राची आहे. हे नारदा म्हणजे देवेंद्रा हा? या क्षणी याला युद्धात गुंतवून ठेवलं पाहिजे. हा काय प्रकार? पक्ष बदलण्याचा प्रयत्न बदलला. जर का असं होत असेल विरूपाक्ष. वैरी म्हणून उभा आहे. हा वैरी तुझ्या सर्वांना लेकरासमोर पुरून उभा आहे. ये. आ, पाप पुण्याची झाली लढाई, पुण्य बोले पापाला, पापाला पाप पुण्याची झाली लढाई, पुण्य बोले पापाला, पुण्य बोले पापाला, पाप पुण्याची झाली लढाई, पुण्य बोले पापाला. आहा नकोस लागू कपुल्या नाद, नकोस लागू, नकोस लागू, नकोस लागू कपुल्या नाद. दिवस मोठा मोठी लढाई, पुण्य बोले पापाला, पुण्य बोले पापाला. हा सगळा कधी घडणारा तुम्हाला हवे. वारे देवतांनो, बरोबर अशा प्रकारचं युद्ध यावेळी अरे कसा मारणारा. देवेंद्राचं आणि विरूपाक्षाचं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देव हो, हा या क्षणी या शिवशक्तीच्या रूपाला काहीतरी महत्व राहिलं पाहिजे. यासाठी हा. या पुढे या शिवशक्तीच्या रूपाला अर्धनारी नटेश्वर म्हणून ओळखलं जाईल. अर्धनारी नटेश्वर म्हणून ओळखलं जाईल. देवानं घेतलेलं ते अलौकिक स्वरूप अर्धी नारी आणि अर्ध नर म्हणून या विश्वात या शंभू महादेवाची आणि अर्थातच आपल्या पार्वती मातेची महती राहावी म्हणून या रूपाला काय म्हटलं जाईल? अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी अर्धनारी नटेश्वर. आजम्या पाहिले सगुण रूप सावळे, आजम्या पाहिले सगुण रूप सावळे, आजम्या पाहिले